दुसऱ्याला सुरुवात करण्या अगोदर गोवाने सांगितलेलं आहे प्रश्नाचं उत्तर हवंय की नाही या शब्दात गोवा तुम्ही दिलेल्या प्रश्नाचं उत्तर साफ चूक आहे एका वाक्यात उत्तर दिलं. दुसरी गोष्ट गोवा दुसऱ्यांच्या चुका काढण्या अगोदर आपण कवी आहात, ज्ञानीवंत आहात, लेखक आहात. मी मागच्या वेळेला तुम्हाला सांगितलं होतं गोवा ज्यावेळेला आपण प्रस्तावन करतो या रंगमंचावरती उभारतो सर्व देवतांना सर्वांना मानता मुद्रा नतमस्तक होऊन झाले तरी नटेश्वराला गोवा तुम्ही विसरतात. त्या रंगमंचावरती गोवा तुम्ही युट्यूबला लावली असेल आजची लाईव्ह तुम्ही पुन्हा ऐका. नटेश्वराच्या चरणी नतमस्तक व्हायला काय विसरता मला काही कळत नव्हतं. दुसरी गोष्ट गोवा शाहिरांना मान हा अगदी बारीक झाल्याचा नका देऊ, पहिलाच द्या. दुसऱ्या शाहिराने मान देताना पहिल्या सुरुवातीला द्या. विसरता राहील नंतर मान दिला असो गोवा काही चुका तुम्ही सुधरा. आणि गोवांना माझं वाक्य ठोकतं बोलू नको म्हणतात, पण गोवा जे मी वाक्य बोलतो त्याचा अर्थ हा चांगला आणि खरं सुश्रित आहे. मायबाप शिकव तुमच्यासमोर तेच वाक्य पुन्हा लढण्याचा इतिहास आमचा, लढण्याचा इतिहास आमचा हर नाम आमच्या रक्तात नाही. मायबाप शिकव वाक्य बघा लढण्याचा इतिहास आमचा हर नाम आमच्या रक्तात नाही. जोवर मैदानात उभामी, जोवर मैदानात उभामी तोवर जिंकणं नियतीला शक्य आहे. वाक्य सुंदर आहे, वाक्यात काही खोट नाही, तुम्ही मला बोलू नका. वाक्य सुंदर आहे, तुम्हालाही त्याचा अर्थ चांगलाच कळला आहे. चला मायबाप शिकव कार्यक्रमात सुरुवात करूया. कारण का आयोजकांच्या नियमानुसार 15 मिनिट बारी उरकायचे. 15 मिनिटात तुमचं मनोरंजन करूया. मायबाप शिकव ज्याप्रमाणे आम्हा दोन्ही शाहिरांना पहिल्या सहकार्य केला त्याचप्रमाणे आम्हा दोन्ही शाहिरांना दुसऱ्या बारीलाही सहकार्य करा अशी आशा व्यक्त करतो. आणि मी माझ्या दुसऱ्या बारीला सुरू करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. नमस्कार तुम्हाला शाहीर महाराज अब्दुल्ला बाई. आता पायी बघितलेली आहे
विषय बोलायचं एवढंच कारण आहे. आजचा कार्यक्रम म्हटलं होतं काय जास्त बोलायचं नाही, परंतु एखादा माणूस जर जास्त जर डोक्यावर चढत असेल आला आगावर घ्यायचं शिकावं आहे की नाही? हा आणि वाजवणारे हिंदी काय मारायची जास्त काय हिंदी हा त्याच्या वाचून कशी मारली हिंदी आपण मारते हिंदी मी शिकवतो कसं गायचं हिंदी बघा हा असो. या ठिकाणी बुवा माझ्या साडीवरती गेलेलं आहे. आयलं बाबा सापूच्या तालुक्यावरती बुवानी साडी लावून आले. विषय काय काय मला माहिती आहे. फिरोजदेव गावामध्ये आमचा कार्यक्रम झाला. बुवा म्हणाले की शक्तिवानामध्ये पाहिजे बदल पाहिजे कसा बसा आज माझी पण मुलं मोठी आहे तुमची पण मुली मुलं मोठी आहे होऊन जाऊ दे राणा आज काय होईल ते होईल पण 26 तारखेला जोरात फुल राणा ओपन आहे ओपनच्या आहे हा. तर विषय आहे वर भरून गेलो होतो व म्हणाले की मला डोक्यावरती पदक पाहिजे बाई पाहिजे किंवा फेटा पाहिजे. पण ठीक आहे चला सापूच्या नावावरती 9 तारखेला आपला शो होणार आहे. त्या दिवशी म्हटलं मी साडी लावून घेतो तुमच्या दम असेल तर लंगोट लावून घ्या. आपण त्या पूर्वजांनी आपलं केलं ते आणि बुवानी मागणी केलं ते मी लावून घेतो. बुवा एवढं खरं बोलायचं हा बाई खरं बोलायचं हा. बुवानी मागणी केलं होतं की मी सापूच्या नावावरती लंगोट लावून घेतो. माझ्या मागचं पुढे तुम्हाला बघावं लागेल. मी म्हटलं ठीक आहे झापूक झुकू मागचं पुढे मला काही सगळ्यांना बघायला उत्सुक आहे हो. परंतु बुवा हरले म्हणावं लागेल सापडल्यावरती कारण 90% माझा आवाज गेला होता. माझी पहिली वारी गेली होती त्याप्रमाणे बुवा बोलले लोगड्याला बुवाला वाचलं होतं हा. पहिली लोगडं काय करू शकतं एक स्त्री काय करू शकते आदिबाया काय करू शकते हे दाखवून दिलं बुवा. तेव्हा जास्त उड्या मारायचं नाही लक्षात घ्या त्यातच राहील त्यातील बुवा तुम्हाला अजून येऊन पण चॅलेंज आहे आपला मी कुठं नाही म्हणतो आपली अजून वारी आहे व्हायची. तुम्ही मी चॅलेंज पूर्ण केलाय तुम्ही चॅलेंज पूर्ण करून दाखवा तर तुम्हाला मागे जबाब दिली की दिली तर बरोबर की नाही. एकदा जबाब दिली की साडेबाग येतो मी आलो तुम्ही जबाब दिली मी लगोट लावून येतो मला वाटतं पुढचं बघायला लागेल सगळं बघू आम्ही. चॅलेंज पूर्ण करायची जर धमक असेल तुमच्यात तर 26 तारखेला होऊन जाऊ दे राणा. आपण काय कमी पाडणार नाही हा माझा शब्द आहे. लांजा तालुक्यात दोघांचे फॅन फॉलोअर भरपूर आहे तेव्हा हे जोडी हिट आहे. पिक्चर हिट हे तो मी ट्रेलर आहे पिक्चर अभी बाकी आहे हा. असो माझं जोपर्यंत हळूहळू मुलांचा समाचार येणार आहे टोपी घाला नाही तुमची गरीब काशी बुवा माझी काशी करू नका. मी त्यावेळेला परिपूर्ण शाहीर म्हणून मला वाटेल मी परिपूर्ण शाहीर झालोय स्वतः कारण मी अजून शिकतोय बरंच मला शिकायचं. परिपूर्ण शाहीर मला व्हायचंय तेव्हा मी नक्की टोपी घालीन. आता सगळ्यात टोप्या लावतोय मी असं बुवा म्हणून गेले टोप्यावर टोपी बुवा लावतात लोकांना तर कुठं कुठं टोप्या लावायला मला सांगितलं तर बरं होईल हा. असो या ठिकाणी बुवा
म्हणून केलेलं आहे. गण पोहांचा होता, सुंदर चालू होती. कटिंग तर द्यायलाच पाहिजे, त्याला बुवा म्हणतील काय. हा हा मेरे यारा तेरे संग काय होतं बघा. मेरे यारा तेरे संग अगर पाएंगे हम तेरी है कसम सवर जाएंगे मेरे यारा तेरे हम अगर पाएंगे हम तेरी है कसम सवर जाएंगे. बहुत कटिंग बघा. हा कोणाची कटिंग. हो पार्वतीने मळाचा हार केला चंद्राया सजीव करुणी त्याला ठेवला रक्षणा. पार्वतीने मळाचा हार केला चंद्राया सजीव करुणी त्याला ठेवला रक्षणा. तुमचे म्युझिक वाले एवढे सुंदर वाजवत आहे. तुमच्या काही दम नाही. माझ्याकडून चांगलं घेता येऊ तेवढं घ्या. तुमच्याकडून चांगलं शिकताय तेवढं मी शिकतोय. तुमच्यापेक्षा मी छोटा कलाकार आहे. जे चांगलं घेता तेवढं घ्या, जे वाईट असेल ते सोडून द्या. पुढचा विषय राहिला. बुवा म्हणतात की मी प्रश्नप्रद लोकांसाठी दिला होता. एक पुरुष, या विश्वात एक पुरुष, त्याचे अवयव टिपटिप खाली बस. हा दिसू दे, युट्यूबला जाऊ दे बाहेर. एक पुरुष या विश्वामध्ये होता बलवान, त्याचे अवयव टिपटिप. आता ठीक आहे, मी येणार माणूस आहे. चला बुवा मोठे शिकलेले आहेत, न्यायवंत आहेत, खरोखरच त्यांना मानलं पाहिजे. खूप ऑल द बेस्ट तुमच्यासाठी. मला मी बहुत कमी शिकलो तुमच्यापेक्षा. मी टिंब म्हटलं, पण गायलेला जागा भरायचा कोणी? तुम्ही तरी भरून काढा. ऐक रिकामा जागा भरा असा प्रश्न तो उत्तर असते. त्याला प्रश्न वाटला टिंब मग गायलेला जागा भरायचा कोणी? तुम्ही काय भरून टाकवा ना. तो शब्द तुम्ही उंचावून टाकवा. बघूया असो. तेव्हा जोशी बुवांची काशी काय करावी हा वाटतं सोडून द्या. बऱ्यापैकी पूर्ण होणारा माणूस आहे. या तुमचं चांगलं आहे ते चांगलं घेणार आहे, वाईट आहे ते सोडून देणार आहे. आजपर्यंत कधी कोणावरती रुसलो नाही, कधी कुणावरती रागवलं नाही. परंतु हा जोशी शाहीर या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये बाज नाही पण अभिमान आहे. या करमणुकीचा, या कलेचा, या नटेश्वराचा, या मराठी मातीचा कुणबी असल्याचा अभिमान आहे. कुणबी असल्याचा अभिमान आहे. कोणी पण वागणार नाही. चालेल त्याच्यामुळे 26 तारखेला लगोट लावायच्या तयारीत या. हा जर तुम्ही लगोट लावून आला तर 2000 रुपये मी तुम्हाला बक्षीस देईल. 2000 मागे 2000 मला सुपारी मागे पैसे कमी पडले तरी चालतील. 2000 देणार.
कोण आहे 2000 दादा गावकर 2000 कोण आहे त्याला लवट लावून घ्यायचा आहे जुना आणा पुराणा आणा पण घेऊ घालून घ्या आणि जर लवट लावून आला तुमचा भाव सत्कार सुद्धा करी बस हा मी काय माझा तालुका सत्कार करेन तर त्या दिवशी तुम्हाला पाहिजे लांबोरे आता काय पावसाचे चिंबोरे वाढव किती वाट पाहशील राधे ऐका तर पूर्वी रसिकाच्या मनपसंतीतून वाघवाड्यांकडून सूचना आलेल्या आहे आवडती वारी घ्या 15 मिनिटात आवडती घ्या आवडणार आहे तुम्हाला आवडण्याचा प्रयत्न करतोय काहीतरी लोकांना दिलं पाहिजे बरोबर की नाही थोडक्यामध्ये कधी देतोय त्याची सेटिंग केली असती बरोबर सेटिंग करणार आपण 26 तारखेला ओपन चॅलेंज हा हो काय म्हणून गेले बघा किती वाट पाहशील राधे कुंजवनात किती वाट पाहशील राधे कुंजवनात किती आठवाचा पूर माझ्या या मनात वा म्हणतात किती वाट पाहशील राधे कुंजवनात म्हणजे राधा वाट पाहते कुंजवनात म्हणजे वाट राधा पाहते मग आठवाचा पूर कोणाला आला पाहिजे राधेला आला पाहिजे काय आतून त्यांना राधा वाट बघते कुंजवनात कृष्णा येते मला भेटायला आणि लोक म्हणतात किती वाट पाहशील राधे कुंजवनात किती आठवाचा पूर या कानाच्या म्हणजे माझ्या मनात ही राधा म्हणतात तू आतून त्याला वाट बघते आणि आठवाचा पूर कोणाला येतोय म्हणजे असं आलं हा एक पोरगी बघायला गेला आमचा मुलगा आला आणि शोधत गर्दीची आठवण काढत बसला आमचा बेंजो आला असं म्हणजे शब्दांमध्ये तारतम्य ठेवा आणि काय बोलतोय त्याचं थोडं ध्यान ठेवा कारण तुम्हाला शिकवण्यात कमी मोठा शाहीर नाही परंतु शब्दाला शब्द तोडीला तोड देणार बघा हा काय म्हणतोय मी काय म्हणतो बघा कसं तुझं माझं नातं आहे जग वेगळं तुझं माझं नातं आहे जग वेगळं युगानुयुगे उलटली तरी राहील अमर युगानुयुगे उलटली तरी राहील अमर तुझं माझं नातं आहे जग वेगळं तुझं माझं नातं आहे जग वेगळं युगानुयुगे उलटली राहील अमर युगानुयुगे उलटली तरी राहील अमर युगानुयुगे उलटली तरी राहील अमर युगानुयुगे उलटली
आहे त्या आजच्या पिढीला जाणीव करून देणं गरजेचं आहे. कारण राधाकृष्णाचं प्रेम हे सांगण्याच्या पलीकडे आहे आणि कोणाला कळण्याच्या अलीकडे आहे. तेव्हा बुवा त्याची आपण युक्ती करू शकत नाही. तेव्हा राधाकृष्णाचं प्रेम हे फक्त वाचण्याचं प्रेम नव्हतं, ते वेगळं प्रेम होतं. ते भावाचं होतं, हृदय जडलेलं होतं. सगळ्या भावना त्याच्यामध्ये जडलेल्या होत्या, सगळी नाते जपलेली होती. असं त्यांचं प्रेम होतं आणि ते प्रेम युगानुयुगे उलटून गेली तरी तसंच अमर आहे. पुढे म्हणतो बघा, शॉर्ट बारी करणार आहे. एकदम विषय घेतो बघा, वाजव. या कृपी सेवा समाज सेवा मंडळ कोकण किंवा कल्याण यांच्यासाठी एक छोटंसं गाणं आता लगेच तयार केलं आहे. कसं गाणं बघा. सेवा मंडळ कोकण विभाग कल्याण यांचा शक्ती तुर्याचा महासंग्राम इथे लागला यामसा. यात सिंहाचा वाटा आहे, या सगळ्यांमध्ये सिंहाचा वाटा आहे. रसिकानो सगळ्यात तुमचा आणि तुमच्यामुळे बहरलाय रंगमंचामसा. सदैव पाठीशी उभा रहा. हे रसिकराजा तुम्हाला काय म्हणतोय हा छोटासा शाहीर. सदैव पाठीशी उभा रहा, माझ्या मस्तकी तुमचा टुळा, तुमच्या चरणाची धूळ लावून कपाळी नमस्कार करतो. जसा गुलाब बोलतो या त्या सुगंधी जाईला, भीमावडीने वारे रामू रामू रमाईला. 1 2 3 स्टार्ट.
छोटीशी पेढी आपली कला साधारणपणे उपस्थित दिली त्याबद्दल त्या मंडळाचे रसिक तुमचेही आभार मानतो आणि आमची खरोखरच आपल्या मंडळाला आमच्या कार्यक्रमाला चांगले साथ दिली. तुमची काही वेळा आपलं बोललं असेल तर बुवा तुमची आणि रसिक तुमची माफी मागतो. चांगले असेल तर घ्या, वाईट असेल ते सोडून द्या एवढंच सांगतो. जय